असा आपला छोटासा सेटअप मित्रांनी बनवलेला आहे. खालती काय ठेवलं माहिती का, टोप ठेवले. टोपाचा टेबल बनवलेला आहे. पुरुष आहे ना आमच्या मधला एक, जो पुरुष नाही तो महापुरुष आहे. अच्छा. तो न सांगता आहे ना रूम वर गेला, म्हणजे घरी गेला. सेलिब्रेट करण्यात मदत केली, म्हणजे बाईनी एवढा लांबू केक आणला माझ्यासाठी, त्यासाठी थँक्यू. बघू शकता इथं मित्र, हा प्रेमबाई इथं वगैरे. आता हे खरे कामगार दिसतात ना आपल्या असली गेटअप मध्ये आलेत. मग साले का खोपडी तोड साले का. तर नमस्कार मित्रांनो, मी सतीश मोजे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आपला बर्थडे असला की कसं आपण सुट्टी घेतो, आराम करतो, हा इकडे जाऊ तिकडे जाऊ असा प्लॅनिंग असतो. परंतु आज आहे माझा बर्थडे आणि मी सकाळी ड्युटीवरून आलोय. सकाळी 8 ते 4 ड्युटी गेले, आता घरी आलोय. ठीक आहे. आणि आज दुष्काळात 13वा महिना. काय आमचा जो एक पुरुष आहे ना आमच्यामधला एक, जो पुरुष नाही तो महापुरुष आहे. अच्छा. तो न सांगता आहे ना रूम वर गेला, म्हणजे घरी गेला. आणि आता त्याची ड्युटी मला करायला लागणार आहे. नाईट त्याची मला करायला लागणार आहे. आता 6 वाजता जाऊन मी नाईटला जाईन, तो उद्या सकाळी येईल. म्हणजे मी आज सकाळची 8 ते 4 वाजेपर्यंत ड्युटी करून आलो. आता फक्त मध्ये एक दोन तासाचा गॅप आहे आणि परत 6 वाजता जायचं आहे. तो उद्या सकाळी 6ला येणार. म्हणजे आज माझा बर्थडेचा पूर्ण प्लॅनिंग चॉपट हो गया. ठीक आहे. हे मित्र इथं झोपले, हे नाईटवाले आहेत. हे गा इकडं बाय. ठीक आहे. सौरभ बाय. आणि इकडं दोन्ही पण सौरभ. यो बाई कोमात झोपलाय. ठीक आहे. तर यांच्याबरोबर परत मला नाईटला जायचं आहे. त्यामुळे आज बड्डे होता, बोललो होतो काहीतरी ठरवेन, पण काय गडबड झाली. ठीक आहे. त्यांनी मला एक दिवस ॲडजस्ट केला होता. परंतु असं झालं आहे की माझा आज बड्डे होता, मला थोडी सुट्टी पाहिजे होती. तर त्या टायमात आपले जागले आता. आणि कशी जेलची ड्युटी आहे, पोलीस स्टेशनला ड्युटी असती तर ॲडजस्ट झाला असता. परंतु ही जेलची ड्युटी आहे ना, रत्नागिरीचं सेंट्रल जेल, त्यामुळे इथे सुट्टी अलाउड नाही. म्हणजे ॲडजस्टमेंट तशी झाली असती, पण यो बाई याचा फोन पण नाही लागत आहे. आणि यो घरी गेला आहे न सांगता, पोरांना मित्रांना सांगितलं ना, आणि घरी गेला. आता त्याची ड्युटी मला करावी लागणार. आणि नाईटचा व्यक्ती नाही आहे इथं, असं झालं आहे. आणि कसं तिथं जेलमध्ये फोन पण अलाउड नाही आहे, त्यामुळे एकदम स्ट्रिक्ट आहे. त्यामुळे मोबाईल आम्हाला रूमवरच ठेवावा लागतो. आता बरेच जणी मला रिप्लाय केला असतील, स्टेटस ठेवले असतील, आणि त्यांना असं वाटत असतं की यो भाई ॲटिट्यूड आहे, याला रिप्लाय देत नाही. परंतु आत्ता आलो, सकाळी 4 वाजता गेलो, सकाळी 8 वाजता गेलो, आत्ता आलो आहे, तेव्हा मोबाईल घेऊन ब्लॉग बनवतो आहे. ठीक आहे. आता रिप्लाय देतो 1-2 तासात, जेवढे देता येईल तेवढे. आणि परत फ्रेश होऊन परत नाईटला जायला लागेल. मग मोबाईल रूमवरच राहील. मग आता उद्या सकाळी मला त्यांना सगळ्यांना बर्थडेचे रिप्लाय द्यावे लागतील. तर असा शेड्यूल झाला आहे माझ्यासोबत. काय करावं. हां बोललो होतो जरा आराम करे, कुठं मित्रासोबत इकडे तिकडे जाईन. ठीक आहे. मित्रांची जरा सोय केली मी. सोय म्हणजे कसली, जेवणाची. ठीक आहे, समज गया. जे माझे मित्र होमगार्ड आहेत ते दारू वगैरे काय पित नाही, फक्त काय त्यांना खाण्याचे हे असतात. आता ते आले असते नाईटला तर मग मी जरा फ्री झालो असतो ना, तर इकडे जरा बीचवर गेलो असतो, भाटे बीच, मांडवी बीच, इकडे फिरून आलो असतो, मित्रांसोबत टाइम स्पेंड केला असता, बरं आलं असतं. परंतु भावाने आपली, त्या पुरुषाने नाही महापुरुषाने फोनच बंद करून ठेवला आहे. आणि भाई कधी येतोय त्याचं पण का आता पत्ता नाही. आता 6 वाजता परत नाईटला जायचे, त्याची ड्युटी मला करावी लागेल. ठीक आहे. त्यांनी मला एक दिवस ॲडजस्ट केला होता, त्यासाठी त्यांचे थँक्स बोलतो मी. परंतु आज चांगला दिवस होता आणि मला जेलमध्ये ड्युटीला जावं लागते. ठीक आहे. बड्डेच्या टायमाला अजून काय याच्यापेक्षा वाईट हे असं. पण असं ते आपलं काम आहे, ते करावं लागतं भले. आणि कसं आमचं कसं ड्युटी कशी भेटते ते आमची होमगार्डालाच माहिती आहे, किती मुश्किलमधून ड्युटी भेटते. आणि ती ड्युटी ॲडजस्ट करून बंदोबस्त आम्हाला म्हणजे करावा लागतो. ठीक आहे. तर ऐसा कुछ सीन हो गया मेरे साथ. आता बघतो, रिप्लाय देतो सर्वांना स्टेटसचे, आणि परत आंघोळ करून परत ड्युटीला जातो. आता उद्या सकाळी आलो, बाकीच्यांचे स्टेटस म्हणजे स्टोरी मेन्शन करेल. ठीक आहे. यार काय बोलावं, पाडीनडीला मित्र उपयोगी पडतात. ठीक आहे. त्यांनी माझा एक दिवस म्हणजे सुट्टी होती, म्हणजे मला एक दिवस ड्युटीला ॲडजस्ट केलं होता, म्हणूनसाठी त्यांनी आज म्हणजे न सांगता डायरेक्ट घरी निघून गेले. आता काय बोलू यार, काय बोलू. चला तर फ्रेश होतो, बघतो फोन लागला तर बरं होईल, नाही लागला तर मग जावं लागेल ड्युटीला. आणि ज्याने रिप्लाय केला आहे, हॅपी बर्थडे विश केला आहे, त्यांना मी खूप खूप थँक्स बोलतो, आभार व्यक्त करतो. ठीक आहे. रिप्लाय थोडं लेट देतो आहे, कारण आपल्याला मोबाईल अलाउड नाही आहे.
आपलीच मोरीनं मुतायची चोरी. मोबाईल वापरायला तिथं नाही, लय स्ट्रिक आहे आतमध्ये जेलमध्ये. त्यामुळे मोबाईल तिथले कर्मचारी पण यूज नाही करत, सर्व रूमवरच ठेवून जातात आणि माझे मित्र पण रूमवरच ठेवून जातात, कोणीही मोबाईल नेत नाही. ठीक आहे. आता मित्राच्या टायमालाच मित्र उपयोगी पडतात. तर आता माझा मित्र माझ्या टायमाला उपयोगी नाही पडत आहे. बाईने मोबाईलच बंद ठेवला आहे, त्यामुळे त्याची ड्युटी आता आपल्याला करावी लागणार आहे. ठीक आहे. आता थोडा टाईम भेटला असता मित्रांसोबत टाईम स्पेंड केला असता, इकडं फिरलो असतो. ठीक आहे. माझी काय अशी अपेक्षा नाही की बाबा असा बड्डे करा तसा बड्डे करा, बस मित्रांसोबत टाईम स्पेंड केला तेच माझ्यासाठी पुष्कळ आहे. अडीनडीला तेच उपयोगी पडतात. रात्री 2 वाजता आलो स्टेशनला, 1:30 वाजता अर्धा तास येऊन बसलेला मित्र माझा त्यासाठी. त्याच टायमाला रात्री जर मी एखाद्या मैत्रिणीला किंवा गर्लफ्रेंडला फोन केला असता तर ती आली असती नाही ना. मित्रच उपयोगी पडतात. परंतु काय पोरींना काय बंधन असतं ना रे, रात्री काय फिरू शकत नाही, त्यामुळे ते पण समजू शकतो आपण. ठीक आहे. पण मित्र नाही, ते माझ्यासाठी ते महापुरुष आहे. बाईने फोन बंद ठेवला आहे, आता त्याची ड्युटी मला करायला लागते आणि काय करू, थोडं वाईट पण वाटते. ठीक आहे. आता जातो, जरा पडतो, आंघोळ करतो. ते बाई नाईटवाले इथे झोपलेत, आता यांच्याबरोबर मला परत नाईटला जायला लागेल. ठीक आहे. तर ऐसा कुछ अपना बर्थडे का सीन आहे. 10 जून 2025चा हा बर्थडे लक्षात राहील. ठीक आहे. चला आता फ्रेश होतो आणि परत जातो ड्युटीला. बाईचा फोन लागला तर आपली सुट्टी होईल आणि नाही लागला तर मग हाय. ठीक आहे. बाकीची डिटेल नंतर सांग. बाईलोक जायचं ड्युटीला सकाळी 6 वाजेपर्यंत ड्युटी होती, परंतु 2 तास मित्रांनी ॲडजस्ट केले आणि मित्रांनी जुगाड करून बघू शकता या साईडला आपला केक आणलेला आहे. ओके. आपली नाईटची पार्टी होती, आपल्या डेची पार्टी होती. हे दोघं तिघं पण डेला होतं आणि मी पण यांच्यासोबत डेला होतो. फक्त माझ्या जो बड्डेचा पूर्ण चुतोडा केलाय कुणी, आपल्या DB जाधव यांनी. त्यांची ड्युटी मला करायची आहे, पण 2 तास मित्र तिथं थांबलाय. आता केक कापतो आणि परत जातो जेलला. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने केक आणलेला आहे. YouTube. ओके. या साईडला केक कापते रे. तर मित्रांनो आपला असा हा रूम आहे छोटा. इकडे रूमचा टूर नंतर देन दुसऱ्या ब्लॉग मध्ये. परंतु फिलहाल केक काटणे का है और फटाक से काम पे जाने का है. हा इथं मित्र जरा ऍडजस्ट करतो 2 तास. ठीक आहे. ओके. तर आता केक कापूया. ठीक आहे. चला. तर बाय लोक बघू शकता केक आणलेला आहे मित्रांनी. ओके. तर आपल्याला आता सेलिब्रेट करायचं म्हणजे कापायचं आहे. आणि आपल्या नाईटवाला म्हणजे मीच नाईटला आहे आणि 2 जण गेले तिकडं. तिघ जण तिकडं आहेत नाईटला आहे ना. अर्धा केक घेऊन जाऊ आणि DB जाधवला या दिवशी आठवणीत ठेवीन मी. बर्थडेच्या दिवशी डबल ड्युटी करायला लागते. ओके. चला आता केक कापूया. ओके ब्रो पकड, तू ब्लॉग शूट कर. चल नेक्स्ट मध्ये कर. ओके. हे मोठं असं हे कर, असं हे कर. ओके. मित्रांनो असा आपला छोटासा सेटअप मित्रांनी बनवलेला आहे. खालती काय ठेवलं माहिती का, टोप ठेवले. टोपाचा टेबल बनवलेला आहे. ठीक आहे. जेवणाच्या टोपात भात आहे. अच्छा. आणि याच्यात खालती भात आहे. भातावर दुसरा ड्रम ठेवला आणि असं बनवलं. ड्रम आहे तो टोपाचा. चला पेटूया वरती. Happy birthday to you. Happy birthday dear you. Happy birthday to you. स्प्रे मार बसलीचा. स्प्रे कुठे मार. आधी पुसायला लागल. ओके. तो ऐसा अपना बर्थडे छोटा सा सेलिब्रेट हो गया. साले का खोपड़ी तोड़ साले का. बस. अरे बस घुसमट लागाय. आता की तुझी गॅस संपली. केक ना पुरा फेस खाल्ला मी. ओके. म्हणजे तू पण आहे.
तू पण आहे आता इकडे ये. हा, तू पण ये. असं फिरव मी दाखवतो ओके ऐसा ओके ठीक है तो ऐसा हुआ है अपना बर्थडे बर्थडे बॉय ये देखो क्या- केक ना लावलेला ऐसा हुआ सीन ओके ओके केक कापूया तर गाय अशा पद्धतीने आपला बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. मित्राने मस्त की केक कापले म्हणजे सेलिब्रेट करण्यात मदत केली. म्हणजे बाईनी एवढा लांबू केक आणला माझ्यासाठी त्यासाठी थँक्यू. बघू शकता इथं मित्र ओके सब लोग इधर ये भाई चड्डीवर लादला भाई यो भाई डबे भरतोय याच्यामध्ये का तर आपले मित्र आहेत 3 जण त्यांना डबा न्यायचा आहे आणि मी पण त्यांच्यासोबत जेवणार आहे. हा प्रेम भाई इथं आता हे खरे कामगार दिसतात ना आपल्या असली गेटअप मध्ये आलेत. मगाशी कसं दिसत होते आणि आता बघा तोंड नकोत आहेत. ठीक आहे आता जातो. त्या दुसऱ्या मित्रांनी जरा 2 तास आपलं ड्युटी ऍडजस्ट केले. आता जातो. मोबाईल अलाउड नाही. मोबाईल इथं ठेवतो चार्जिंगला. नंतर हे थोड्या वेळात बंद करते. ठीक आहे भावने एवढा भारी जुगार केला त्यासाठी थँक्यू. म्हणजे आपला जो केक होता तो टेबल जो बनवलेला तो भाताच्या टोपावर ठेवलेला. मग ही मजा असते अशीच बॅचलर मध्ये मित्रासोबत अशी मजा असते. त्यामुळे हे अनुभव मित्रासोबत जागा अरे बरं वाटतं. ठीक आहे तर आता जातो. आता ओके चलो गाइस ठीक आहे थँक्यू ऑल गाइस. तर आता जातो आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. ठीक आहे आजचा बर्थडेचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय बूम.